मंडळी, माझं नाव विनिता आणि माझं चॅनल द फूड इज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा व्हिडिओ आहे 15 ऑगस्टचा आणि जन्माष्टमी त्याच दिवशी होती, कृष्ण जन्माष्टमी. तर त्या दिवसाचा आहे. तर आज सकाळी सकाळी ना 7 वाजताच आहे ना 15 ऑगस्ट निमित्त ह्या दोघांच्या शाळेमध्ये आहे ना प्रोग्राम होता झेंडावंदनचा. म्हणजे आपण लहानपणी कसं मस्त झेंडावंदनला जायचो, तर तसं. आणि त्याचबरोबर श्रीपाद आहे ना त्याचा आहे ना ॲक्ट होता. तर ऑपरेशन सिंदूर याच्यावर होतं. तर सगळं काही परेड वगैरे झाल्यानंतर, झेंडावंदन झाल्यानंतर ते काही होतं, तर ते तुम्हाला थोडंसं आहे ना मी दाखवायचा प्रयत्न करणारच आहे. सो नक्की बघा, खरंच खूप छान झाला होता. तर चला, आता सकाळी ना यांचा प्रोग्राम खरंच खूप छान झाला. आणि त्याच्यानंतर आहे ना संध्याकाळी आहे ना कसं कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने मला थोडंफार आहे ना सामान घ्यायचं होतं. तर श्रीकृष्णासाठी ना मला इथं ड्रेस वगैरे घ्यायचा होता, तर ते घेतलं. आणि त्याच्यानंतर आहे ना मी गेली मंदिरामध्ये. तर आमच्या इथे ना खूप छान असं आहे ना श्रीकृष्णाचं मंदिर आहे. तर तिथे गेली मी आणि खूप छान असं दर्शन झालं. तर बघू शकता. आणि छान असं आहे ना सजवलेलं होतं. आणि पाळणा पण आहे ना, कसं आता रात्री 12 वाजता जन्म होतो, त्याच्यानंतर मग पाळणा वगैरे हलवतात. पण आहे ना आता इथेच पहिलेच आहे ना पाळणा ते छान असं सजून ठेवलेलं होतं. तर मंदिरात पण आल्यानंतर आहे ना छान असं भजन वगैरे चालू होतं. आणि खरंच खूप छान असं दर्शन झालं, निवांत झालं. गर्दी पण नव्हती. तर आता इथे ना मी मिठाई घेते आहे, म्हणजे कसं संध्याकाळच्या प्रसादासाठी. अ, दर्शन वगैरे छान झालं आणि त्याच्यानंतर मग मी मिठाई घ्यायला आली. तर आता 56 भोग म्हणजे जेवढं शक्य होईल ना तेवढं मी पदार्थ म्हणजे करत असते. असं नाही की झालेच पाहिजे 56 भोग, तर नाही. जेवढे माझ्याकडनं शक्य होईल मिठाईमध्ये कसं श्रीकृष्णाचा जन्म आहे म्हटल्यानंतर आहे ना त्यांना चॉकलेट, फळं असं सगळं काही आहे ना मी नैवेद्य म्हणून आहे ना दाखवत असते. तर आता इथे ना सगळं काही आहे ना मी ना ताटामध्ये आहे ना अरेंज करून आहे ना सगळं काही आहे ना हॉलमध्येच मी ना घेऊन येते आहे. कसं सगळी मिठाई जेवढ्या आणलेल्या होत्या तेवढ्या आहे ना असं ताटामध्ये आहे ना व्यवस्थित म्हणजे वाट्या घेऊन आली मी. आणि मग त्या वाट्यांमध्ये आहे ना प्रत्येक पदार्थ आहे ना म्हणजे कसं एक एकच घेऊन आली होती मी. सो मग त्या ताटामध्ये आहे ना वाट्या ठेवल्या आणि वाट्यांमध्ये आहे ना एक एक पदार्थ आहे ना व्यवस्थित असं छान ठेवला.
तर आहे ना, आता इथे आहे ना, छान असं आहे ना, पूजेची मांडणी तर झालेलीच आहे. त्याच्यानंतर आहे ना, सगळं काही सामान मी पुढे आणून ठेवलेलं होतं, ते तुम्ही बघितलंच. आणि त्याच्यानंतर इथे अभिषेकची पण आहे ना, मी तयारी करून ठेवलेली होती. म्हणजेच आहे ना, पंचामृत करून ठेवलेलं होतं. तर आता ह्यावेळेस आहे ना, मी आहे ना, पूजा आहे ना, हॉलमध्येच करणार आहे. तर दरवेळेस कसं माझं किचनमध्ये देव्हारा आहे, तर देव्हाऱ्याच्या तिथेच मी करत असते. तर ह्यावेळेस आहे ना, म्हटलं कसं किचन आहे ना, अजून आहे ना, माझं पूर्ण आहे ना, साफसफाई नव्हती झालेली. त्याच्यामुळं म्हटलं ह्यावेळेस आहे ना, हॉलमध्येच पूजा करूया. छान अशी व्यवस्थित मांडता येते पूजा. आणि ही पूजा आहे ना, मी एकदम साध्या पद्धतीने करत असते. कारण की आमच्या घरामध्ये ना पाळणा चालत नाही. त्याच्यामुळे मग पाळणा नाही आहे. मग फक्त मी ना साधी पूजा म्हणजेच कसं अभिषेक करायचा, नैवेद्य वगैरे दाखवायचा आणि मेन म्हणजे जे श्रीकृष्णाला जो आवडता प्रसाद आहे तो म्हणजे माखन. सो मग माखन बनवलं आणि त्याचबरोबर सुटवडा जो म्हणतो आपण, तर तो मेन प्रसाद असतो, तर तो बनवला. तर असे सगळे काही आहे ना प्रसाद आहे ना मी बनवलेला आहे. त्याचबरोबर थोडंसं मिठाई वगैरे जे आहे आयता, तर ती पण आहे ना मिठाई मी घेऊन आली आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात आवडीचा पदार्थ म्हणजे पान. पानाचा प्रसाद आहे ना श्रीकृष्णांना खूप आवडतो. तर ते पण मी इथं ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर काकडी. काकडीचा पण आहे ना प्रसाद आहे ना अ, आपण दाखवायचा असतो. सगळं काही आहे ना मी आहे ना इथे आहे ना करून ठेवलेलं म्हणजे हळू बोलते झोपलेत. रुचिका जागी आहे, पण हे तिघंजणं सगळे झोपलेले आहेत म्हणून. तर चला आरतीच्या वेळेस जर उठले तर ठीक आहे, नाहीतर मग सकाळी दर्शन घेतील आता ते. चला आता सुरुवात करते मी. तर छान आता इथे अभिषेक झालेला आहे आणि आता आहे ना श्रीकृष्णांना आहे ना छानपैकी शृंगार करायचा आहे. तर सगळ्यात पहिले आता इथे आहे ना मी ना अत्तर लावणार आहे आणि त्याच्यानंतर आहे ना त्यांचे जे वस्त्र आहे आणलेले मी आणि ह्यावेळेस आहे ना खरंच आहे ना मला सगळं काही मॅचिंग भेटलेलं आहे. म्हणजे त्यांचा जो ड्रेस आहे, त्याचबरोबर त्यांचा टोप आणि गळ्यातलं सगळं काही असं छान असं मला मॅचिंग भेटलेलं आहे. तर ते घातल्यानंतर आहे ना मी तुमच्याबरोबर शेअर करेलच. तर आता छानपैकी ना आता इथे आहे ना सगळ्या त्यांना आहे ना छान असं अत्तर लावून घेणार आहे, चंदन वगैरे लावून घेणार आहे. तर बघू शकता इथे ना मला आहे ना खरंच आहे ना म्हणजे शूट नाही केलं मी. तर आहे ना म्हणजे कपडे ना त्यांनी ना लवकर घातले श्रीकृष्णांनी, पण टोप काय लवकर आहे ना ते काही घालतच नव्हते. म्हणजे बसतच नव्हता. किती वेळ गेला माझा आणि त्याच्यानंतर आहे ना तो शेवटी बसलेला आहे आणि इतका छान बसला ना तो काही निघत नाही. तर खूप खरंच खूप छान म्हणजे म्हणजे जे म्हणतात ना श्रीकृष्ण आहे ना खरंच आहे ना कपडे आणि काही म्हणजे त्यांचा शृंगार करताना आहे ना खूप वेळ लावतात. जे त्यांचा जो नटखटपणा आहे ना तो खरंच दाखवतात आणि मला त्याचा खरंच अनुभव खूप आला आत्ता. तर छानपैकी आता इथे ना छान अशी पूजा झाली. मी सगळा काही प्रसाद दाखवला आणि प्रसाद म्हणजे तुळशीपत्राशिवाय ना त्यांना प्रसाद दाखवणं आहे ना शक्यच नाही. म्हणजे तुलसीपत्र पूजेमध्ये हवंच. तर आता इथे सगळं काही आहे ना, मी छान असं माझं पूजा झालेली आहे. तुम्ही बघू शकता आणि कशी वाटली पूजा हेही मला नक्की सांगा.